निसर्गाच्या या अतुलनीय रूपामध्ये कोण बरं दडलेलं असावं? चला आपण त्याचा शोध घेऊया. खऱ्या भक्ताला आपलं श्रद्धास्थान कितीही निबिड अरण्यात असलं किंवा या सृष्टीच्या कोणत्याही कोपऱ्यात, या चराचराच्या कोणत्याही स्थानावर ते लपलेलं असलं तरी खऱ्या भक्ताला त्याचा शोध लागल्याशिवाय राहत नाही. अखेरी चराचर सृष्टी ही मातृभूमी, हा निसर्ग, इथली पंचमहाभूते त्या गणरायानंच निर्माण केली नाही का? म्हणून खरा भक्त आपलं श्रद्धास्थान शोधण्यासाठी कुठल्याही निबिड अरण्यात जाण्यास तयार असतो. हेच जणू याचं हे प्रतीक आहे. ही सारी प्राणीसृष्टी, निसर्ग, हे वाहणारे जलप्रपात, हे वृक्षराजी आणि या सर्व वातावरणामध्ये बागडणारे हे सर्व निसर्गसृष्टीतील जीवसृष्टी, ही सर्व त्या जगनियंत्यानेच अर्थात त्या गणरायानेच निर्माण केली अशी भक्तांची श्रद्धा असते. म्हणून भक्त गणेश उत्सवाची आतुरतेने वाट बघत राहतात. अशाच एका गणेश भक्तांनी साकारलेला हा साक्री शहरातील कर्मवीर नगरमधील एका घरातील आराशीचा देखाव आपल्या श्रद्धास्थानाचा शोध घेण्यासाठी, आपल्या दैवताला वंदन करण्यासाठी कुठलाही खरा भक्त हा सर्व चराचर सृष्टी शोधत, जणू या सर्व चराचर सृष्टीमध्येच आपलं दैवत शोधत आपल्या दैवताच्या मूळ स्थानापर्यंत पोचतो. हाच जणू विश्वास या आरासीमधून आपल्याला पाहायला मिळतो. चला तर आपण सुद्धा साक्री शहरातील कर्मवीर नगरमधील श्री प्रशांत उर्फ रिंकू भावसार आणि सौ ललिता भावसार यांच्या घरी जाऊन या जंगल वाटेतून वाट काढत त्या गणरायाचं दर्शन घेऊया. सुमारे 29 वर्षापूर्वी भावसार कुटुंबातले मान्य तात्यासाहेब जगन्नाथजी भावसार आणि निर्मलाताई भावसार या शिक्षक दाम्पत्यांनी 29 वर्षापूर्वी खोंडामळी या गावात आपल्या घरातील या गणेशोत्सवाला प्रारंभ केला. या दोघांच्या गणरायाच्या भावभक्तीचा वारसा या भावसार कुटुंबातली ही गणेश आराधना आजही त्यांचे पुत्र श्री प्रशांत उर्फ रिंकू भावसार आणि सौ ललिता भावसार या सुरूच ठेवत आहेत. या पुढच्या पिढीतही गुरु आणि कृपा म्हणजे चिरंजीव गुरु आणि कन्या कृपा हा वारसा चालू ठेवतील आणि या कुटुंबावर गुरुकृपेची अशीच सावली अबाधित राहील अशी भावसार कुटुंबियांची श्रद्धा आहे. गणेशोत्सव लोकमान्य टिळकांच्या संकल्पनेप्रमाणे केवळ व्यक्तिगत उत्सव राहू नये, तर हा खरोखर आपला सामूहिक उत्सव व्हावा. यातून सर्व लोकांमध्ये एकता यावी, एकतेचा विचार यावा, हाच या भावसार कुटुंबियांचा विचार आहे. आजही 29व्या वर्षी हा उत्सव सातत्यानं आपल्या परंपरेनं असाच अबाधित आहे. आपण शुभेच्छा व्यक्त करूया की भावसार कुटुंबियांचा हा उत्सव सातत्यानं असाच सुरू राहील. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा.